नमस्कार. तर आज आपण आलो आहोत एकता नगरला, म्हणजेच गुजरातमध्ये. स्टॅच्यू बघून तुमच्या लक्षातच आलं असेल आम्ही कुठे आलो आहोत ते. आम्ही आलो आहोत स्टॅच्यू ऑफ युनिटीला. हा जगातील सर्वात उंच स्टॅच्यू आहे. हा स्टॅच्यू 182 मीटर उंच व 597 फूट लांब आहे. भारतीय मूर्तिकार राम सुतार यांनी डिझाईन केला आहे. याचे उद्घाटन आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2018 केले. तेव्हापासून भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांचा हा जगातील सर्वात उंच असा स्टॅच्यू आहे. यांना लोहपुरुष असे देखील म्हणतात. हा स्टॅच्यू गुजरातमध्ये नर्मदा नदीजवळ साधू बेटावर उभारलेला आहे. हा पुतळा साधारणतः 7 किलोमीटर अंतरावरूनही दिसतो. तसेच भूकंप व वादळांना तोंड देऊ शकतो. पुतळ्याच्या छातीपर्यंत पोहोचण्यासाठी 2 लिफ्ट आहेत. लिफ्टने वर गेल्यावर आपल्याला व्ह्यूइंग गॅलरी दिसते. वरून सरदार सरोवर डॅम एकदम मस्त दिसतो. त्यानंतर आम्ही आलो तेथूनच जवळ असलेल्या जंगल सफारीला. इथे सगळे बर्ड्स, प्राणी हे असे ओपन आहेत. बर्ड्स अगदी आपल्या जवळून जातात. प्राण्यांना आपण फार जवळून बघू शकतो एका सुरक्षित वॉलच्या मागून. जंगल सफारीचा हा परिसर खूप मोठा आहे. स्पेशली ह्या बर्ड्सचा तो खूपच मस्त. अगदी आपल्या जवळ आणि अगदी फ्रेंडली आहेत ते. त्यामुळे आपल्या डोक्यावर, हातावरही येऊन बसतात. हे बघा, लायन आणि त्यांची फॅमिली, यांची मस्ती चालली होती, फॅमिली टाईम. आणि खूप सुंदर असं दिसत होतं हे दृश्य. स्टॅच्यू ऑफ युनिटीपासून जंगल सफारीला येण्यासाठी त्यांच्या स्वतःच्या अशा बसेस आहेत, त्याही फ्री ऑफ कॉस्ट. मस्त दुपार आम्ही इथे एन्जॉय केला. खूप प्राणी पक्षी इथे बघितले. स्पेशल तर हे लायनचं अट्रॅक्शन, मुलींना खूप मजा आली. त्यांनी खूप मस्ती केली. तेथे फार चालायला लागते, पण ज्यांना चालणं शक्य नाही त्यांना एक ओपन हॉल आहे. तिथे प्रोजेक्टर लावला आहे. तिथे ह्या प्राण्यांच्या हालचाली, त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे चित्रण तिथे दिसते. तेही बसून बघण्यात खूप मजा येते. पण आमच्याकडे वेळ होता म्हणून आम्ही सगळीकडे चालत गेलो. काही ठिकाणी जाण्यासाठी त्यांच्या इलेक्ट्रिक कार पण होत्या. हा आहे व्हाईट टायगर. हाही इतक्यात जवळून गेला की ग्रीवाला खूप मजा आली. ग्रीवा स्पृहाने खूप जवळून व्हाईट टायगरला बघितले. बेंगॉल टायगर. सगळेजण खूप फोटोग्राफी करत होते. खूप आवाज, ओरडणं, सगळेजण एन्जॉय करत होते. खूप मजा आली इथे पण. आता आम्ही चाललो आहे इलेक्ट्रिक कारने दुसऱ्या स्पॉटवर. जे लांब लांब स्पॉट आहेत तिथे त्यांनी ते इलेक्ट्रिक कार्स ठेवल्या आहेत. मग जाता जाता रस्त्याने असे काही प्राणी दिसत होते. हरिण म्हणा, डायनासोर, हिप्पोपोटॅमस यांसारखे प्राणी हे आपल्याला वरवर दिसतच असायचे. जात असताना मस्त दोन्ही साईडने व्ह्यू एन्जॉय करायचा. ज्या साईडला कोणता प्राणी दिसला तो बघायचा. खूप खूप मस्त क्लायमेट होता. खूप मोठा परिसर आहे हा. खूप सुंदर दिवस जातो. हे बघा कसे पक्षी मस्त बसलेत. खूप सुंदर असा व्ह्यू होता. हे मोर, पांढरा मोर तर अगदी आमच्या जवळून गेला. खूप जवळून त्याचा अनुभव घेतला दोघी मुलींनी. खूप सुंदर वाटत होतं इथे. तर असे मस्त मुक्तपणे पक्षी आपल्या आपल्या ह्याच्यात फिरत होते. स्पृहा ग्रीवाला तर एवढी मजा आली तर सारख्या त्याला बोलवत होत्या, इकडे ये, इकडे ये, जवळ ये. आणि तो खरंच खूप जवळ आला. अगदी त्याने शांततेत रोड क्रॉस केला. इकडून तिकडे तुम्ही बघालच. हे पहा, स्पृहा त्याला बोलवते आणि तो खरंच हळूहळू हळूहळू जवळ येतोय. आता ग्रीवालाही मजा वाटते. ग्रीवाही तिची हिंमत करून त्याला बोलवायला चालली आहे. आणि तोही आता इथून हळूहळू बाहेर येईल आणि अगदी मुलींच्या जवळून तो जाणार. तुम्ही ते एन्जॉयच करा. हे बघा कसा तो चालला आहे, मस्त रिलॅक्स. किती सुंदर आहे. अशा प्रकारे खूप खूप मोर इथे होते आणि तेही असे इझी जवळून जात होते. खूप मोर होते, कलरफुल म्हणा, व्हाईट म्हणा, सुंदर सुंदर आणि अजिबात कोणाला न घाबरणारे. हेच तर खरं जंगलची मज्जा आहे. जंगल सफारी खूप छान वाटली आम्हाला.
स्नेक ठेवलेला होता. आम्ही पुन्हा चाललो पुतळ्याजवळ लेझर शो बघायला. खूप मज्जा आली लेझर शो ही बघताना. त्यानंतर आता आम्ही चाललो आहोत पुढच्या पॉईंटला आमच्या स्वतःच्या गाडीने, आता इलेक्ट्रिक कारने नाही. गावाकडचं फील देणारे सुंदर असे रस्ते होते. खूप मजा आली इकडे ट्रॅव्हलिंग करताना. आता आम्ही लवकरच पोचू ते पावागडला. पावागड येथील मंदिर हे हजारो वर्ष जुने असे मंदिर आहे. समुद्र सपाटीपासून सुमारे 800 मीटर उंच अशी ही एक जागा आहे. येथे जाण्यासाठी आपल्याला ह्या अशा केबल कारने जावे लागते. ग्रीवाचा हा केबल कारमध्ये बसण्याचा पहिलाच एक्सपिरियन्स होता. तिला तिथे खूप मजा आली. स्पृहा याआधी बसली होती सेम पावागडलाच. ह्या केबल कार नंतर देखील आपल्याला जवळपास 300 पायऱ्या चढून जावे लागते. तेव्हा कुठे माता महाकालीचे दर्शन होते. वर गेला मंदिर हे ऐतिहासिक असले तरी खूप खूप सुंदर आहे. खूप मोठा परिसर देखील आहे. खूप छान वाटते. 300 पायऱ्या चढून जाण्याचा थकवा हा सगळा निघतो तिथे. हे एक ऐतिहासिक महाकाली देवीचे मंदिर आहे. 51 शक्तिपीठातील एक मंदिर. वर गेल्यावर मंदिरात मेन म्हणजे 3 देवींची स्थापना आहे. मेन म्हणजे आपली एक महाकाली देवी, तिच्या बाजूला भद्रकाली व बहुचरा. वर खूप थंड अशी हवा असते. थंडी पवन म्हणजेच पावागड. हे बघा किती सुंदर मंदिर आहे. आम्ही तिघींनी असे सुंदरसे टॅटू काढले होते ओम महाकालचे. दर्शनानंतर आम्ही पुन्हा खाली आलो आणि आता आम्ही चाललो आहोत आमच्या पुढच्या डेस्टिनेशनकडे. ते म्हणजे बडोद्याला, म्हणजेच महाराजा सयाजीराव गायकवाड तिसरे यांची सिटी. खूप मोठी आणि खूप मस्त अशी सिटी आहे. साईटसीइंगसाठीही इथे छान छान पॉईंट आहे. आणि सगळ्यात मेन अट्रॅक्शन म्हणजे लक्ष्मी विलास पॅलेस. लक्झरियस, लॅविश अँड रॉयल पॅलेस, जे इंडियातच नव्हे तर वर्ल्डमध्ये प्रायव्हेट रेसिडेन्स आहे. हा पॅलेस 1819 मध्ये महाराजा सयाजीराव गायकवाड तिसरे यांनी बनवला होता. हा ह्यूज पॅलेस जवळपास 500 एकर एरियामध्ये आहे. येथे आतमध्ये फोटोग्राफी अलाउड नाही आहे, पण ऑडिओ गाईडमुळे खूप मस्त माहिती मिळते आणि खूप छान मेंटेन असा हा पॅलेस आहे. त्यांची ती प्रायव्हेट लिफ्ट आणि त्याच्यामध्ये बसवलेला सोफा, वाव, एक नंबर. सगळ्याच वस्तू अगदी सुंदर व्यवस्थित आहे. पॅलेस म्हणजे एकदम आखीव रेखीव इंडो वेस्टर्न पद्धतीने आहे. ह्यूज पॅलेस, ह्यूज गार्डन एरिया, वेल मेंटेन प्रॉपर्टी, एकदम मस्त. नक्की इथे विजिट करायला पाहिजे. असे सुंदर वडोदरा सिटी आणि आमची ही छोटीशी गुजरातची ट्रिप. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला? आवडल्यास लाईक नक्की करा, सबस्क्राईब नक्की करा. हा पॅलेस बघायला साधारणतः 1.5 ते 2 तास लागतो. आतमध्ये सुंदर असा कॅफेट एरियाही आहे. तिथे छान छान असे वेस्टर्न आणि इंडियन पदार्थही आहेत. आणि आता आम्ही चाललो घरी.